देशातलं आणि जगातलं सगळ्यात मोठं संविधान हे भारताचं संविधान आहे. पण विरोधकांच्याकडून प्रत्येक वेळेला निवडणुका आल्या की या संविधानाचा राजकारणात वापर केला जातो. हे कितपत योग्य आहे? ते चुकीचं आहे. लोकांनी दाखवून दिलं. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला लोकांना विषय नवीन होता, त्यामुळे खरा वाटला. ते चुकीचं नॅरेटिव्ह लोकांनी विधानसभेत बदललं, मग बिहारमध्ये बदललं, मग दिल्लीमध्ये बदललं, जिल्हा नगरपालिकांमध्ये बदललं, महानगरपालिकांमध्ये बदललं, आता झेडपीमध्ये बदलतील. त्यामुळे अशा प्रकारे आपण संविधान बदलणार आहेत असं चुकीचं नॅरेटिव्ह पसरून आपल्या देशातल्या सर्वसामान्य माणसाला घाबरवतो आणि आपल्या देशाची प्रतिमा बिघडवतो. हे अशा प्रकारच्या सत्ताधाऱ्यांवर आरोप करताना आपण आपल्याच देशाची प्रतिमा बिघडवतो याला कळतं. मेजॉरिटी आल्यामुळं खासदारांची प्रत्येक वेळेला हे सांगितलं जातं. असं भविष्यात काय होऊ शकतं? संविधान बदलू शकतं कोणीही सरकार आलं तरी? कुठलंही सरकार संविधान बदलूच शकत नाही. संविधानामध्ये दुरुस्त्या करता येतात. त्या आता इंदिरा गांधींनी पण, स्वर्गीय इंदिरा गांधींनी पण केल्या. त्या दुरुस्त्या थोड्या त्यांनी भयानक पण केल्या. 75 ते 77 त्यांनी लोकशाहीची गळचिपी करून आणीबाणी आणली. 20 लाख लोक, तुम्हाला पत्रकारांसहित, सामाजिक कार्यकर्त्यांसहित, राजकारणी 20 लाख लोक 19 महिने जेलमध्ये होते. त्यांनी लोकांनी निवडून दिलेली सरकार बदलण्याचा बदल केला की ज्यामुळे 80ला ज्यावेळेला त्या पंतप्रधान झाल्या त्यावेळेला रांगेने त्यांनी लोकनियुक्त राज्य बरखास्त केले. आता असे बदल चुकीचे असले तरी त्या वेळेला होतात, पण मूळ संविधानाचा म्हणजे आणीबाणी आणता येते हे नंतर मोरारजी देसाईंचं सरकार आल्यानंतर बदललं गेलं. पण चांगल्या दुरुस्त्या पण आल्या. आता म्हटल्याप्रमाणे आर्थिकदृष्ट्या मागासांना 10% आरक्षण आलं नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये. त्यामुळे मूळ गाभा जो आहे, ज्याला आपण इथॉस म्हणू, आत्मा म्हणू, तो कोणी बदलू शकत नाही. ज्या आत्म्यावर, ज्या इथॉसवर बाकी संविधान लिहिलं जातं. संविधान हे नियम आहेत आणि त्या नियमात दुरुस्ती करता येते. नियम ज्याच्या आधारे आहेत, तो इथॉस, तो आत्मा, तो काय आहे? तर धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्म समभाव. याच्यातला सर्वधर्म समभावामध्ये जो धर्म, आणि धर्म म्हणजे पूजा पद्धती नाही तरी कळायला सोपं म्हणून हिंदू धर्म हा या देशामध्ये मेजॉरिटी संख्येने असूनही त्यांनी सगळ्या धर्मांना त्यांच्या पूजा पद्धतीला रिस्पेक्ट दिला पाहिजे. पण म्हणून त्यांनी स्वतःच्या धर्माबद्दल, स्वतःच्या पूजा पद्धतीबद्दल न्यूनगंड बाळगणं आणि न्यूनगंड बाळगण्यासाठी इतरांनी त्याच्यावर आक्रमण करणं, याला सर्वधर्म समभाव म्हणतच नाही. ते मूळ गाभा सर्वधर्म समभाव जो आपल्या हिंदू विचारामध्येच आहे. हिंदू विचारामध्ये प्रत्येकाला उपासना पद्धतीशी न जोडता उपासना पद्धती ही त्याचा आतून येणारा आवाज आणि देश माझा, भूमी माझी, देशासाठी मरू, याला देशाचं एकात्मतेचं फिलिंग म्हणतात. पूजा पद्धतीशी जोडलं नाही. त्यामुळे हिंदू माणूस शंकराला मानणारी हिंदू आणि कोणी देव न मानणारे हिंदू, देवळात जाणाराही हिंदू आणि बायकोला म्हणतो तू देवळात जाऊ नये, मी काही देवळात जाणार नाही असं म्हणणाराही हिंदू, इतकी व्यापक हिंदू विचाराची उपासना पद्धतीबद्दलची कल्पना आहे. देशाशी एकनिष्ठा. आणि त्यामुळे मला असं वाटतं गल्लत खूप चाललेली आहे, ती नीट केली पाहिजे. निवडणूक असतील, भाजपला एक नंबरचा पक्ष म्हणून सगळीकडे पाहिले जाते, चांगलं घवघवीत यश मिळाले. पण विरोधकांच्याकडनं असं सातत्यानं टीका केली जाते की तुम्ही सत्तेचा गैरवापर करून ह्या निवडणुका जिंकला जात आहे. संजय राऊत असतील, जयंत पाटील असतील, अनेक सर्व असं आहे की सत्तेचा गैरवापर करतो आम्ही याचा आरोप करता नाही. ईश्वरपूर जिंकलीच ना तुम्ही, मग करायचं तर तिथे पहिलं गेलं असतं. कारण मी हे मानतो की बा आम्ही जिल्ह्यामध्ये जिंकलो पण ईश्वरपूर हरलो, हा आमचा मोठा पराभव आहे. पहिले तर सगळे सत्तेचे गैरप्रकार तिथे गेले असते. त्यामुळे विरोधकांचं काय झालंय की स्वतः निवडून आलं. सुप्रियाताईंनी तर लोकसभेमध्ये मान्य केलं की मी सतत निवडून येते. जर ईव्हीएम मध्ये गडबड असेल का पवारांची लेख म्हणून तिकडे आम्ही दुर्लक्ष करतो, ईव्हीएम मध्ये गडबड असेल तर मी पण हरले असते. हे त्यांनी, ईव्हीएम मध्ये काही गडबड नसती, मतचोरी नावाचं काही नसतं. प्रत्येकाने आपल्या आपल्या मेरिटवर जायचं असतं. पण आता एक मोदीजींबद्दल आणि देवेंद्रजीबद्दल इतका विश्वास निर्माण झाला की हे म्हणतं, म्हणजे मोदीजी ज्याची पायाभरणी करतात तो प्रोजेक्टच्या उद्घाटनाला पण जातात. त्याच्या आधी काय होतं की पायाभरणी, घोषणा, प्रोजेक्टचा काही पत्ता नाही. किती मेट्रोपासून प्रोजेक्ट, अटल सेतूपासून प्रोजेक्ट की ज्याची पायाभरणी पण मोदीजींनी केली, पायाभरणी पण देवेंद्रजींनी केली, उद्घाटन पण त्यांनी केलं. मग लोकांना विश्वास होता काय देश बदलत चालला. मग मतदान लोक करतात.
चला थँक्यू. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.